संपूर्ण जग अनेक समस्यांनी ग्रासलं असून माणसामाणसांमध्ये दरी निर्माण होतीये. मानवता मागं पडत असल्यानं मानवता टिकवून देशातील प्रत्येक नागरिकानं आपल्यातील करुणाभाव जागृत करत लोकहिताचं काम करावं असं आवाहन नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांनी केलंय. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या 61 समारंभात ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61 सोहळा आज कदमवाडी इथल्या डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आशीर्वादानं होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलाश सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांनी बाल शिक्षण, बालहक्क आणि बालमजुरी या क्षेत्रात देशात सुरू असलेलं काम देशाच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत अधिक गतीनं नेण्याची जबाबदारी समाजानं स्वीकारण्याचं आवाहन केलं. भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम करू असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर संजय डी. पाटील यांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं कोल्हापूरची शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार डॉक्टर सत्यार्थी यांनी काढले. खासदार शाहू महाराज यांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांनी उभारलेल्या अनेक प्रकल्पातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचं सांगितलं. त्यांचं हे कार्य अविरतपणे असंच सुरू राहावं, डॉक्टर संजय पाटील यांना दीर्घायुष्य मिळो अशा सदिच्छा खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना डॉक्टर संजय डी. पाटील यांनी वयाच्या 18व्या वर्षी शेतामध्ये विहीर बांधण्याची जबाबदारी पद्मश्री डी.वाय. पाटील यांनी दिल्याचं सांगितलं. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो आता अविरतपणे सुरू असल्याचं सांगितलं. वाढदिवसाचा आजचा दिवस आपल्यासाठी भावनिक आणि प्रेमाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील 5 वर्षांमध्ये जगातल्या 500 नामवंत विद्यापीठामध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढील 2 वर्षांमध्ये बिझनेस मॅनेजमेंट स्कूल उभा करण्याचा संकल्प डॉक्टर संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 1917 साली राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. त्यांच्या याच भूमीमध्ये डॉक्टर संजय डी. पाटील शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करत असल्याचं सांगितलं. सकारात्मक दृष्टीनं त्यांनी आपलं आयुष्य घडवलं. समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो या भावनेनं डॉक्टर संजय डी. पाटील काम करत असून त्यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार आमदार सतेज पाटील यांनी काढले. पुण्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांनी कमी वयामध्ये डॉक्टर संजय पाटील यांनी मिळवलेलं यश कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांनी निवडलेलं शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार निर्मितीचं क्षेत्र ही भविष्याची गरज असल्याचं सांगितलं. प्राध्यापक डॉक्टर भालबा विभूते यांनी डॉक्टर संजय डी. पाटील गौरव ग्रंथ आणि ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन्स या 2 ग्रंथांची अतिशय अभ्यासपूर्णरित्या निर्मिती केल्याचं सांगितलं. गौरव ग्रंथातून डॉक्टर संजय डी. पाटील यांचं जीवन आणि अंतरंग उलगडणारा आहे, तर दुसरा ग्रंथ हा उच्च शिक्षणासमोरील समस्या, आव्हानं यासंबंधी उहापोह करणारा असल्याचं डॉक्टर विभूते यांनी सांगितलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च शिक्षणाचं धोरण ठरवतानाही हा ग्रंथ मोलाचा ठरणार आहे. या दोन्ही ग्रंथांच्या निर्मितीत योगदान देता आलं याचं समाधान असल्याचं डॉक्टर भालबा विभूते यांनी सांगितलं.
या सोहळ्यात डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इंटू न्यू डायमेन्शन्स या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं, तर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर संजय डी पाटील गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. याशिवाय डॉक्टर संजय डी पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर.के. मुदगल, कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, पुण्याच्या डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर प्रभाग रंजन, सुमेधा कैलास सत्यार्थी, सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील, प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सुप्रियाताई चव्हाण पाटील, डॉक्टर भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील यांच्यासह कुटुंबीय, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.